नवनीत राणांसारख्या ढ व्यक्तीला हे कळणार नाही, ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा पलटवार। भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या दारावर 9 तास बाहेर उभ्या होत्या। त्यांना आत घ्यायचं की नाही हा एकनाथ शिंदे यांचा प्रश्न आहे। धर्म नावाची गोष्ट कोणालाही जबरदस्ती करता येत नाही, हे कलम 3/19 नुसार करता येत नाही। हे नवनीत राणा यांच्यासारख्या ढ व्यक्तीला कळणार नाही। भावना गवळी यांनी जी राखी बांधली त्या राखीचा मान ठेवला गेला नाही। आता भावना गवळी यांच्यात भावना चांगल्या दुखावल्या गेलेल्या आहेत असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या। त्या बुलढाण्यात बोलत होत्या। आज नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी महायुतीची सभा झाली। या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला। महाविकास आघाडीचं सरकार हे 33 महिन्याचं सरकार होतं, तेव्हा हनुमान चालीसा म्हटलं म्हणून मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं। हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना शोभलं का, असं नवनीत राणा म्हणाल्या। आता त्याला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलेलं आहे। मग हिंदुत्ववाद्यांना काय झालं होतं? आग्या महुळाची भाषा करणारा, उनको पता नहीं कि हम आग्या महुल है, तुम आग्या महुल है। हम तब भी बोले थे, आप भी बोल रहे। आग्या महुल को कैसे भगाने का हमको पता है। हम गौरी का खांड लेते हैं, उसको पेटवते हैं, उसका धुपन करते हैं, धुपन। और फिर आग्या महुल ऐसा अंधा होता है पूरा। आग्या महुळाचा सगळा मध भाजपनं काढून घेतलाय। 5 गद्दारांना शिक्षा मिळाली आहे, तिकीट कापली गेली आहेत, उरलेल्यांना लोक रस्ता दाखवतील। पण त्याच आग्या महुळाने नंतर, अरे हा जिजाऊंचा जिल्हा आहे, हा मातृशक्तीचा जिल्हा आहे, या मातृशक्तीच्या जिल्ह्यामध्ये एक लेक येते आणि बोलते, आणि त्यानंतर फडतूस माणसं सांगतात। त्यांच्या भाषेवर मी बोलणार नाही। मला पत्रकारांनी विचारलं, संजय गायकवाड असं बोलले, काय म्हणणं आहे तुमचं? अजिबात बोलणार नाही। एवढंच सांगेल, जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है। आम्ही चांगल्याचे लेकरं, चांगले संस्कार आहेत, आम्ही अजिबात त्या भाषेवर जाणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बुलढाणा।